नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण आपल्या किचन मध्ये 4 ते 5 लोकांसाठी अंडा बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत। अंडा बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला आधी अंडी उकडून घ्यायची आहेत। त्यासाठी मी पातेल्यामध्ये 8 अंडी उकडायला ठेवलेली आहेत। अंडी उकडताना त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे, त्यामुळे अंडी उकडताना फुटत नाहीत। अंडी उकडतात तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते। इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत। हे आपल्याला बिर्याणीसाठी ग्रेव्हीसाठी लागणार आहेत आणि हे 3 मध्यम आकाराचे कांदे बरिस्त्यासाठी उभे पातळ कापून घेतलेले आहेत आणि हे 4 छोटे टोमॅटो स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत। याची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे ग्रेव्हीसाठी। अंडा बिर्याणीसाठी मी हे अर्धा किलो बासमती तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेले आहेत। बाकीची तयारी होईपर्यंत आपली अंडी पण उकडून झालेली आहेत। आता आपण गॅस बंद करून ही थंड करून घेऊयात। तुम्ही बघू शकता एक पण अंड फुटलेलं नाहीये। आता आपल्याला बिर्याणीसाठी भात शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एका मोठ्या पातेल्यात भरपूर असं पाणी घेतलेलं आहे। त्याला आता आपण उकळी येऊन देऊयात। पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे। त्यात आपण 1 चमचा तेल घालायचे आणि हे खडे मसाले घालणार आहोत। 2 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे, 1 मसाला वेलची, 1 चमचा शहाजिरे। तुमच्याकडे जर शहाजिरे नसतील तर तुम्ही साधे जिरे पण वापरू शकता। 5-6 लवंग, 5-6 काळी मिरी, 4 ते 5 साधी वेलची। हे आता आपण या पाण्यात घालायचे। थोडी पुदिन्याची पाने घालायचे, थोडी कोथिंबीर घालायचे आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे पाण्यात। लिंबाचा रस पिळल्यामुळे पाणी एकदम पांढरा शुभ्र होतं आणि त्यामुळे भात पण आपला पांढरा शुभ्र होतो। यात आता आपण तांदूळ घालूयात। यात 2 चमचे मीठ घालायचं आहे। पाणी आपण हे निथळून काढणार आहोत चाळणीतून, त्यामुळे मीठ जास्त होणार नाही। अर्ध मीठ तर पाण्यातून निघून जाईल, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मीठ जास्त झालेलं आहे म्हणून, पण ते निथळून काढल्यावर फक्त भातापुरतच मीठ राहतं त्याच्यात। आता आपल्याला हे तांदूळ फास्ट गॅसवरच 5 ते 6 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे आहेत आणि भात आपल्याला 80 ते 90% शिजवून घ्यायचा आहे, पूर्ण शिजवायचा नाहीये। 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण भात चेक करूया। भात एकदम परफेक्ट शिजलेला आहे। तुम्ही बघू शकता असा पूर्ण असा म्हणजे मऊ होत नाहीये, तुकडे होत आहेत आणि एक कणी अशी आपल्याला लागते भातामध्ये, म्हणजेच 80 ते 90% भात आपला शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। आता हे खाली मी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवलेली आहे। त्यात हे भात मी आता गाळून काढणार आहे पाणी भातातलं। बघू शकता तुम्ही भात किती असा पांढरा शुभ्र झालेला आहे आणि एकदम मोकळा मोकळा झालेला आहे। सर्व भात मी चाळणीत काढून घेतलेला आहे। भात शिजत होता तोपर्यंत मी अंडी सोलून घेतलेली आहेत। आता अंड्यांना काही कोरा मसाले लावायचे आहेत, पण त्याआधी अंड्यांना असं थोडे 4-5 ठिकाणी कट मारून घ्यायचे आहेत, त्यामुळे मसाले आतपर्यंत मुरतील। अशा पद्धतीने किंवा फोर्कच्या साहाय्याने पण असे तुम्ही कट मारून घेऊ शकता। अंड्यांना आपल्याला लावायचा आहे पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद। असं आपल्याला बाउल असा टॉस करून हे मसाले पूर्ण अंड्यांना लावून घ्यायचे आहेत।
किंवा तुम्ही डायरेक्ट पॅन मध्ये पण असं मसाले टाकू शकता। पॅन मध्ये आपल्याला 1 चमचा तेल घ्यायचंय। तेल गरम झालेलं आहे। यात आता आपण ही अंडी 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि फक्त 1 ते 2 मिनिटच ही आपल्याला चांगली तेलावर फ्राय करायची आहेत। अंडी 1 ते 2 मिनिटं चांगले आपण तेलावर परतून घेतलेत। त्याच पॅन मध्ये मी हे भरपूर असं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत हा उभा पातळ चिरलेला कांदा असा मोकळा करून घेतलाय। हा कांदा आपल्याला बरिस्तासाठी तळायचा आहे आणि फास्ट गॅसवरच आपल्याला हा कांदा तळायचा आहे। बरिस्त्यासाठी कांदा तळताना आपल्याला असा हलवत राहायचा आहे, त्यामुळे कांदा एकसारखा तळला जातो। कांदा मी असा ब्राऊन रंगावर तळून घेतलेला आहे फास्ट गॅसवर। तो मी प्लेट मध्ये काढून घेते। कांदा तळताना फास्ट गॅसवरच तळायचा आहे, त्यामुळे तो क्रिस्पी होतो। तुम्ही जर मंद गॅसवर कांदा तळलात तर तो मऊ पडतो आणि जास्त डार्क रंगावर तळायचा नाही, नाहीतर तो आपण प्लेट मध्ये काढल्यावर थंड झाल्यावर अजून जास्त काळपट होतो। अंडा बिर्याणीच्या ग्रेव्हीसाठी मी इथे अर्धा कप दही घेतलेला आहे। त्यात आपल्याला पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड आणि 2 चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे दह्याचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण ग्रेव्ही तयार करायला घेऊया। ग्रेव्ही तयार करण्यासाठी मी जे आपण कांदा तळला होता बरीच, त्यासाठी त्यातलं तेल बाजूला काढलं आणि 2 ते 3 टेबलस्पून तेल पॅन मध्ये ठेवलेलं आहे। तेलात आपल्याला आता हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला गुलाबी रंगावर मीडियम गॅसवर परतून घ्यायचा आहे। ही आपण टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। हे थोडंसं टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। टोमॅटो घालून थोडं परतून घेतलं। आता हे आपण दही घालायचं आहे, ज्यात सर्व मसाले घातलेले आहेत। दह्याचं मिश्रण घातल्यावर आपल्याला बाजूनी तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। ग्रेव्हीला तुम्ही बघू शकता असं छान तेल सुटलेलं आहे बाजूनी। आता त्यात आपण ग्रेव्ही पुरतं मीठ घालणार आहोत। भातात आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे हे फक्त आपण ग्रेव्हीसाठी मीठ घालणार आहे आणि मीठ चांगलं मिक्स करून घेऊयात। बिर्याणीचे लेयर लावण्यासाठी मी हे पातेलं घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर जाड तळ असलेलं पातेलं असेल तर तुम्ही ते घ्या। माझ्याकडे जाड तळ असलेलं पातेलं नाहीये, म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे मी कसं बिर्याणीला दम देणार आहे ते। आता ह्या पातेल्यात आपण ग्रेव्ही केलेली आहे, त्यातली अर्धी ग्रेव्ही घालायची आहे। ती तळाला पूर्ण पसरवून घेऊयात। त्यावर आता आपण हा बरिस्ता घालणार आहोत। कोथिंबीर घालायचे, पुदिन्याची पाने आणि ही अंडी आहेत फ्राय केलेली, त्यातली 3 अंडी ठेवणार आहे मी आणि यातला अर्धा राईस आपण यावर घालणार आहे। राईस आता व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि मी हे 1 तासाभरापूर्वी म्हणजे बिर्याणी करायला घ्यायच्या आधी पाव कप गरम दुधामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या। त्यातलं अर्ध आपल्याला दूध घालायचं आहे आणि परत हा बरिस्ता घालायचा आहे।
कोथिंबीर, पुदिन्याची पाने आणि ही राहिलेली ग्रेव्ही घालायची आहे परत आपल्याला या राईसवर. तुम्ही डायरेक्ट 2 लेयर मध्ये पण करू शकता. डायरेक्ट म्हणजे खाली ग्रेव्ही आणि वरती राईस, मध्ये अंडी लावून. पण हे सर्व भाताला ग्रेव्ही व्यवस्थित लागेल म्हणून मी अशा प्रकारे लेयर करते. आता परत यावर 3 अंडी ठेवायचे. तुम्ही सर्व अंडी ठेवू शकता, पण मी 2 अंडी गार्निशिंग साठी, बिर्याणी साठी ठेवणार आहे. तर यावर परत आपण राहिलेला राईस घालूयात. सर्व भात मी घातलेला आहे. आता यावर परत हा तळलेला कांदा म्हणजेच बरिस्ता आणि हे अर्ध राहिलेलं केशरचं दूध. तुम्ही खायचा रंग पण वापरू शकता, पण मी वापरत नाहीये. ह्यावर आता आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. त्यामुळे बिर्याणीचा स्वाद अजून वाढतो. हे छोटे चमचे आहेत म्हणून मी 4 घातले. आता यावर आपण एकदम परफेक्ट असं टोपाच्या मापाने व्यवस्थित बसणारं झाकण लावायचं आहे, म्हणजे अजिबात बाहेर वाफ नाही जायला पाहिजे. माझ्याकडे जाड तळ असलेलं पातेलं नाही म्हणून मी बिर्याणीला दम देण्यासाठी गॅसवर असा तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती हे पातेलं ठेवले. आता आपल्याला पहिले 4 ते 5 मिनिटं गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि 4-5 मिनिटांनी गॅस कमी करून 10 ते 15 मिनिटं बिर्याणीला दम द्यायचा आहे. पहिली 5 मिनिटं फास्ट गॅसवर आणि नंतर 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवर आपण अंडा बिर्याणीला दम दिलेला आहे. आता आपली बिर्याणी झाली. आता आपण गॅस बंद करूयात. तुम्ही बघू शकता मस्त आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे. भात पण एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे. तुम्ही पण माझ्या या पद्धतीने अंडा बिर्याणी बनवा आणि एन्जॉय करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. मित्रमंडळी आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा.